पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी घेतली। कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली। सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे। সকল শ্রেণীর জনগণের প্রতি সংবিধান ও বিধি অনুসারে ন্যায় আচরণ করিব। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे। गेल्या अनेक काळापासून पश्चिम बंगालमध्ये आपलं वर्चस्व राहावं, आपली सत्ता यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते। मात्र यंदा त्यांना यश आलेलं आहे आणि त्यामुळे इथे आता सुवेंदू अधिकारी यांचं सरकार आता आलेलं आहे। भाजपला या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालेलं आहे। पश्चिमबंग राज्याचे मुख्यमंत्री रूपे दरम्यान शपथविधीच्या वेळी नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित असताना त्यांनी विविध राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली। मात्र एकनाथ शिंदेंसोबत नरेंद्र मोदी यांनी हातमिळवणी केली आणि ते मंचावर बोलत होते। नरेंद्र मोदी काहीतरी बोलताच एकनाथ शिंदेंनी जोरजोरात हसत प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। मंचावर नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांच्यासमोर जास्त वेळ थांबले होते। एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली आहे। आपण ही तीन दृश्य पाहतोय। रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले। त्याचबरोबर माखनलाल जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा सत्कार सुद्धा केला आणि त्यानंतर महायुतीचे जे नेते उपस्थित होते त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते। यावेळी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलत असताना ते तिथे जास्त वेळ थांबले, ते काहीतरी बोलले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री সরকার সম্পর্কে তিনি আমাদের বলবেন। মঞ্চে উপস্থিত আছেন শিলিগুড়ি নিবাসী শ্রী মাখনলাল সরকার